जय जय रामकृष्ण हरी। मी अश्विनी महांगडे मनमंदिरा गजर भक्तीचा या कीर्तन मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। नवरात्र झाली, दसरा झाला आणि आज त्यानंतर येणारी पाशांकुशा एकादशी आहे। या एकादशीला पापांकुशा एकादशी असंही म्हणतात। नावाप्रमाणेच या एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि एवढंच नाही तर या व्रतामुळे एका तपाचं पुण्य लाभतं अशी मान्यता आहे। या एकादशीला भगवान श्री विष्णूंच्या पद्मनाभ रूपाचं पूजन केलं जातं। या एकादशीचं पौराणिक महत्त्व आहे। महाभारत काळात भगवान श्री कृष्णाने युधिष्ठिराला या व्रताचं महत्त्व सांगितलं होतं। या दिवशी मौन बाळगून व्रत करावं, त्याने आपल्या सगळ्या पापांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे। असंही म्हणतात की विजयादशमी नंतर याच दिवशी राम आणि भरत यांची भेट झाली होती। या दिवशी भगवान विष्णूंच्या स्मरणासोबतच आपल्याला जमेल तसं दान देखील केलं जातं, ज्याने या व्रताचं पुण्य लाभतं। पाशांकुशा एकादशीचं हे पुण्य आपल्यालाही लाभावं। आपल्याकडून नकळत काही पाप घडलं असेल तर त्यातून आपण मुक्त हो, हीच भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करून आजच्या भागाला सुरुवात करूया। आजच्या भागात आपल्या सोबत असणार आहेत प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील। चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया। साधू सरळ डोंगरावर गेले। आता काही करायचं नाही। त्या अपंग कोल्ह्याला जर सिंह शिकार करून आणून देत असेल, जगवत असेल, तर तो परमेश्वर मलाही जगवणार। जो चोच देतो तो दाणे देतोच, मला देणार। साधू डोंगरावर राहायला लागले। एक अख्खा दिवस गेला, डोंगराकडे कुणी फिरकलंच नाही। भूक लागून 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 साधू कासावीस झाले। दुसरा दिवस उजाडला, माणसं आली पण कुणी साधूंकडे बघितलंच नाही। साधूंना आता उठायचंही अंगात त्राण राहिलं नाही। तिसरा दिवस उजाडला, माणसं परत त्या मंदिरात आली, साधूंकडे बघितलं पण कुणी जेवलाय का विचारलंही नाही, काय आणायचं लांबच। चौथा दिवस, पाचवा दिवस झाला, मग मात्र साधूंच्या अंगात उठायचंही त्राण राहीना। ते असे झोपून राहिले, आता काही जगत नाही अशी अवस्था झाली। नेमके एक महात्मा तिकडून निघाले होते, ते त्या मंदिरात आले। त्यांनी या साधूची विकल अवस्था बघितली। अरे काय हा अशक्तपणा का, ही विकल अवस्था का असं झालंय? त्या साधूनी मग सगळी कथा त्या महात्म्यांना सांगितली। मी बघितलं, दोन्ही पाय नसलेल्या कोल्याला तो सिंह मांस आणून देत होता। मग सिंह जर कोल्याला खाऊ घालतो तर मला सुद्धा तो देव खाऊ घालणारच की। जो चोच देतो तो दाणे देणारच की। पण देवानं 5 दिवस झाले माझ्याकडे लक्ष दिलं नाही। 5 दिवस उपासानं तळमळतो, अन्नाचा कण नाही। एवढी देवाची भक्ती केली पण देव माझी काळजी घ्यायला आलाच नाही। तसे महात्मा म्हणाले, अरे असं का समजतोय? तुझ्याकडं कुणी आला नाही, तुला अन्न दिलं नाही, ही देवाची चूक नाही, ही तुझी चूक आहे। म्हणे काय? तुला देवानं योग्यच प्रसंग दाखवला, फक्त तू समजायला चूक केली। देवाची इच्छा अशी होती की तो अपंग कोल्हाय, त्याला धडधाकट सिंह खाऊ घालतोय। मग तू काय ठरवलं? मग मी कोल्ह्यासारखा अपंग बनून बसून राहतो, कुणीतरी सिंह मलाही खाऊ घालेल। देवाची इच्छा तू कोल्हा व्हावा ही नव्हती, देवाची इच्छा होती की हा प्रसंग बघून तू सिंह व्हावस आणि या सृष्टीमध्ये ज्यांना स्वतःला खाता येत नाही त्यांना खाऊ घालावं। दोष देवाचा नाही, दोष तुझ्या समजून घेण्यात झालाय। अरे सिंहासारखा तूही धडधाकट आहे, मग तू तुझ्यासाठी तर कमावच, पण ज्यांना कमावता येत नाही, जे उपाशी आहेत, जे भुकेले आहेत, त्यांच्यासाठी तू काहीतरी कर, ही अपेक्षा आहे। आम्ही नेमका उलटा अर्थ घेतो। असेल माझा हरी तर देईल खटल्यावर, नाही हो नाही। ह्या धडधाकट माणसांनी ही सृष्टी समृद्ध करायची असते। खचलेल्या पिचलेल्या माणसांना बळ द्यायचं असतं। ज्यांच्याकडे ताकद नाही त्यांना सामर्थ्य प्रदान करायचं असतं। तेव्हा समाज पुढे जातो, तेव्हा राष्ट्र पुढे जातं। आणि ती शक्ती, ती सामर्थ्य साऱ्यांमध्ये आहे, कुणाच्यात नाही असं काहीच नाही। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आमच्या प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय, काही ना काही अलौकिक गुण दिलाच आहे। पण बऱ्याच जणांना आपल्यात काय आहे याचा पत्ता चौघांच्या खांद्यावर गेलं तरी लागत नाही। ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे।
आमच्यात काय आहे ते आम्हाला ओळखता यायला हवं. दिलंय ना परमेश्वरानं, कशासाठी दिलंय? वाटायला दिलंय. वाट. चित्रकार आहेस, उत्तम चित्रकार, लोकांना आनंद दे. गायक आहेस, उत्तम गाणं गा, लोकांना प्रसन्न कर. नाटक अभिनय करतोस, उत्तम नाटक कर, लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलाव. डॉक्टर आहेस, इलाज कर, आजारी माणसांना बरं कर. इंजिनियर आहेस, उत्तमोत्तम पूल बांध, रस्ते बांध, जगणं सुखावं कर. जे आहे ते देत राहा. पण आम्हाला काय आहे तेच माहित नाही आमच्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. या स्वराज्यासाठी कैक जणांनी स्वतःचं समर्पण दिलं. आमच्या तानाजींनी पोराचं लग्न काढलंय. पत्रिका घेऊन महाराजांकडे आले. राजा, पोराच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा, कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सर्दिशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका बाजूला फेकल्या. राजे, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाही. हे किती पराकोटीचं समर्पण असेल, किती पराकोटीच. गजाखिंडीमध्ये बाजी प्रभू 300 बांदल फौजेसोबत उभा राहिले. शत्रू पाठलागावर आहे. आणि त्यावेळी बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजे, निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. आम्ही निमे लोक येते झुंजितो, साहेब कारी आम्ही मरितो. तयारी आहे, तयारी आहे, मरायची तयारी आहे. काय समर्पण. महाराज म्हटले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निमे लोक घेऊन महाराज विशाळ गडाकडे निघाले. आणि अवघ्या 300 मावळ्यांशी बांदलांची सेना बाजी प्रभूंच्या सोबत लढत राहिली. कडाडत राहिले बाजी प्रभू. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजांच्या विशाळगडावर पोहोचल्याचे आवाज तोफांचे कानावर पडले आणि शिर तुटले. बाजी कोसळली. घोडखिंड पावनखिंड झाली. हे किती पराकोटीचं समर्पण, किती पराकोटीच. तो बहलोल म्हणजे सापाची जात, फिरून दंश करणारच. या उपर त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. महाराजांचा खलिता नेताजी पालकरांकडे पोहोचला. तोंड दाखवू नका. महाराजांचे हे बोल निखरासारखे काळजाला चरे पाडत गेले. आणि आमचे प्रतापराव गुजर अवघ्या 6 वीरांनी त्या बेहलोलच्या छावणीवर चालून मारले. हे कसलं समर्पण, किती पराकोटीचं समर्पण. सगळ्यात सर्वोत्तम आणि पराकोटीची उंची गाठणारं दान कुठलं असतं माहितीये? बलिदान. हातचं नाहीच काही, सगळंच सर्वस्व अर्पण करणं. सर्वोत्तम, सर्वोत्तम. पन्हाळ्यावर राजे अडकून पडलेत. 6 महिने झालं वेडा उठे ना. आणि त्याचवेळी राजांना कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि राजाने बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या, पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर गावचा असलेल्या शिवा काशीदला. शिवा येतच झाला. नाव राजांचंच, दिसायचाही हुबहू राजांसारखाच, बोलणं राजांसारखं, चालणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखा, दाढी तीही राजांसारखी, डोक्यात फक्त एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभांसारखं. काय संस्कार. शिवा काशीद महाराजांच्या समोर आले, जिराचं. आणि राजे म्हणाले, शिवा, आमचं रूप घेतोस? ए शिवा, सिद्धीच्या भेटीला जातोस? होय रे शिवा. मरायला तयार होतोस? शिवा म्हटला, होतो. झाला, गेला, मारला गेला. 6 महिन्याची ओळख आहे. त्या 6 महिन्याच्या ओळखीत महाराजांनी काय पेरलं असेल शिवा काशीदच्या उरात, की शिवा काशीद मरायला तयार झाले. काय
हे कसलं देणं आहे, किती पराकोटीचं. हा त्याग, हे समर्पण किती विशाल. विशाळ गडावर पोहोचलेल्या राजांना कळालं शिवा काशीत मारले गेले आणि राजे तत्काळ तिथून निघाले. सोबत त्यांनी विचारलं, महाराज कुठे? आणि महाराज म्हणाले, आम्हाला नेबापूरला जावं लागेल, शिवा काशीच्या आईला भेटावं लागेल. पण महाराज, सिद्धीच्या तावडीतनं आत्ता सुटलास, मरणाच्या तडाख्यातनं वाचलासा, मग आता परत नाही, जावंच लागेल. महाराज, निरोप घेऊन आम्ही कुणी बी जातो, पर तुम्ही नका. नाही, आम्हाला जावं लागेल, कारण सिद्धीच्या भेटीला गेले ते शिवाजी महाराज, मारले गेले ते शिवाजी महाराज, तुमच्या समोर उरलेत ते शिवा काशी. आईला भेटायला जायलाच हवं. आणि महाराज निघाले. पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावात शिवा काशीच्या आईनं निरोप दिला. राजे येत आहेत, राजे येत आहेत. कोण आनंद झाला तिला. लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होत आहे. राजे 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 येत आहेत, राजे येत आहेत. आपल्या डोळ्यांच्या पंचारती कडून ती राजांची वाट पाहत राहिली. येणार येणार, राजे राजे आले आणि आले आले, राजे आले. शिवा काशीच्या आई लगबगीनं पुढं झाली, राजांना ओळायला लागली. कळे ना राजांना, हा कशाला ओळतेस? असा कुठला पराक्रम गाजवलाय आम्ही की आरती करावी आमची? अगं, तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला हे सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीची आई म्हणाली, ये ना राजा, आत तरी ये, घरात तरी ये. राजे चढ पावलांनी आत आले. शिवा काशीच्या आईनं एक फटकं धडूत खाली टाकलं. बैसना बैसना राजा. राजे खाली बसले. तशी शिवा काशीची आई शिवा काशीच्या बायकोला म्हणाली, अगं गुळपाणी तरी आण, तोंड तर गोड कर राजांचं. शिवा काशीच्या बायकोनं गुळपाणी आणून राजांच्या समोर ठेवलं. शिवा काशीची आई म्हणाली, घे ना, तोंड तर गोड कर. कळे ना राजांना. अगं, कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई, तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीची आई म्हणाली, राजा, एक सांगू कार, बोल नाही. अरे वेड्या, जीवावरच्या संकटातनं वाचलास, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं मासाप जिजाऊंकडं जायचं सोडून वाट वाकडे करून मायाकडं का आलास? तसे राजे म्हटले, आई, अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नाही रे राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. तुझ्या वाट्याकडं डोळं लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई, एक शिवा गेला म्हणून हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला आई, तुझा शिवा गेला. तशी शिवा काशीची आई म्हणाली, हे काय मला ठावं नाही वे राजा. आणि चमकले राजे, आई तुला कसं कळलं? अगं, तो निरोप घेऊन तरी इथवर आलो, तुला कसं कळलं? तशी शिवा काशीची आई म्हणाली, अरे गावच्या वेशीतून येताना तुला बघितलं, तवाच वळिकलं माझा शिवा जित्ता नाही राहिला. अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळे ना राजा, म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून या माऊलीनं मला पंचारतीनं ओळलं. आपला पोर गेला हे माहिती असून ती माझं तोंड गोड करतीये. धन्य धन्य आई, तुझा पोर मातीसाठी गेला, देशासाठी गेला. धन्य आई. मग मात्र शिवा काशीच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी उखळायला लागलं. तिला हुंदका फुटला. राजे म्हणाले, शोकावर आई, शोकावर. पण शिवा काशीच्या आईचा हुंदका थांबेल, डोळ्यातली अश्रू थांबेना. तसे राजे म्हणाले, आई, एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं हे आम्हास कळतंय, पण शोकावर. तशी ताडकन शिवा काशीची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून मी रडतेय? कोण म्हटलं राजा माझा शिवा मेला म्हणून मी रडतेय? माझा लोक गेला ना म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. अरे आणखी 4 लोक दिला असतं तर आता तुझ्या संगती स्वराज्या पायी धाडलं असतं. माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतेय म्या. त्या माऊलीची इच्छा आहे की आणखी 4 हवे होते, महाराजांसोबत पाठवले असते, ते स्वराज्यासाठी लढले असते. एका मातेच
आपल्या मातृभूमीसाठी केलेलं हे समर्पण आहे. खरं प्रेम त्याग शिकवतं. खरं प्रेम बलिदान द्यायला सांगतं. ज्या प्रेमामध्ये त्याग आणि समर्पण नाही ते प्रेम प्रेमच नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला हवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या देशावर प्रेम आहे. मग त्या देशासाठी त्याग करायला, समर्पण द्यायला, बलिदान द्यायला मी तयारच असायला हवं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही राष्ट्रनिष्ठा, ही राष्ट्रभक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यात पेरली. हे हिंदवी स्वराज्य उभा राहिलं ते या समर्पणातून, असंख्यांच्या त्यागातून उभा राहिलंय. खरं तर आम्ही आता स्वतंत्र आहे. प्रत्येकाला आनंदाचा अधिकार आहे, प्रत्येकाला सुखाचा अधिकार आहे, प्रत्येकाला समाधानाचा अधिकार आहे. पण हा आनंद, हे सुख, हे समाधान घेण्यातून नाही देण्यातून वाढतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं घेणारे नको, देणारे व्हा. हा माझ्या भागवत धर्मानं, वारकरी संप्रदायानं, माझ्या संत परंपरेनं दिलेला सगळ्यात मोठा संस्कार आहे. मग तिथं भेद नाही, तहानलेला माणूस आहे की कुणी प्राणी आहे. ही संवेदनशीलता माझ्या संतांमध्ये आहे. जगाचं कल्याण व्हावं हा व्यापक विचार त्याच्यात आहे. म्हणजे माऊलीने विश्वात्मक देवाकडं हे पसायदान मागितलं. दुष्ट असू दे, प्रवृत्ती संपू दे, ती माणसंच आहेत, चुकतायत. चांगले संस्कार होऊ दे, दुष्टपणा जाऊ दे, उरलेलं उत्तम आहे ते राहू दे. हा व्यापक विचार त्यांनी दिलाय. खरं तर वैयक्तिक जीवनामध्ये आपण सगळं मिळवायला हवं, सगळं कमवायला हवं. आणि जे मिळवलं आहे त्यातलं ज्यांना ज्यांना हवं त्यांना ते द्यायला हवं. हल्ली आणखीन एक अडचण झाली आहे. माणसं 400 रुपयाचं वाटप करतात आणि 4000 रुपयाचा बॅनर लावतात. आम्ही कशासाठी करतो? खरं तर उजव्या हातानं दिलेलं डाव्या हाताला कळू नये, हा सगळ्यात मोठा ज्ञानाचा अर्थ आहे, दानाचा अर्थ आहे. सगळ्यात महत्वाचं, कमवा नीतीनं, खर्च करा रीतीनं आणि दान करा प्रीतीनं. हा जीवनाचा सगळ्यात मोठा भावार्थ आहे. नीतीनं कमवा, रीतीनं खर्च करा आणि प्रीतीनं दान करा. उगाच जबरदस्ती फ्लेक्स लावायचा, बॅनरला नका करू. माणसं त्याग करतात आणि त्या त्यागाचीच इतकी चर्चा करतात की ते त्यागाचाच भोग घेतात. तुम्ही काय मिळवता? लंका जिंकल्यानंतर, रावण मारल्यानंतर प्रभू श्री राम अयोध्येला आले. माता कौशल्याने विचारलं, राम, रावणाला तू मारला? राम म्हणाले, मी नाही, रावणाच्या मीनं त्याला मारलं. व्यापकता मी पण गळून टाकते. सगळे एक होतो, अवघाची रंग एक झाला. हा रंग एक होतो त्यावेळी मग सगळ्यांना समान आनंदाचा, सुखाचा शोध घेता येतो. साऱ्यांना हवं ते मिळतं. माऊलींनी पसायदानात ते सांगितलं. त्यामुळे जीवन चिंतन करताना आनंद कुठे शोधावा, सुख कुठे शोधावं, समाधान कुठे शोधावं, ते असतं तरी नेमकं कुठं? एक उद्योजक होते प्रचंड मोठे. त्यांची एकदा मुलाखत लागली. त्या मुलाखतीत प्रश्नकर्त्यानं त्यांना विचारलं, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला? त्यांनी सांगितलं, माझ्या आयुष्यात आनंदाचे 4 टप्पे पडतात. मला आनंदच हवा होता. माणूस काय हवा असतं त्याला? आनंदच तर हवा असतो, दुसरं काय हवं असतं? मला असं वाटलं की संपत्ती कमावल्यावर मला आनंद मिळेल, म्हणून मी प्रचंड संपत्ती कमावली. मी अब्जाधीश झालो. माझ्या इतकं कुणी श्रीमंतच नव्हतं. पण अब्जाधीश झाल्यानंतर मला उमगलं, संपत्तीत आनंद नाही. मग मला कळालं की नाव कमावल्यावर मला आनंद मिळेल. मग मी प्रचंड काम केलं. मी जगात एकमेव ठरलो, सर्वोत्तम झालो, अफाट नाव झालं. पण एवढं झाल्यानंतरही मला तो आनंद हवा तो मिळालाच नाही. मला असं वाटलं की जगात जे कुणाकडं नाही ते जर आपल्याकडं असेल तर आपल्याला आनंद मिळेल. मी जगातल्या सगळ्या मौल्यवान गोष्टी मिळवल्या, सगळ्या माझ्या पायाशी होत्या. पण त्या मिळवल्यानंतर मला कळालं, हे सगळं मिळवून सुद्धा मला हवा तो आनंद मिळालेला नाही. आणि 4था टप्पा, एके दिवशी एक मित्र माझ्याकडे आला आणि म्हणाला, एका अपंगांच्या शाळेत तुझ्याकडून मला कृत्रिम पाय
आणि व्हीलचेअर द्यायचे आहेत. मी म्हटलं लगेच देऊया. मी 200 व्हीलचेअर आणि लागणारे कृत्रिम पाय लगेच आणले. माझा मित्र म्हणाला तू आणलेस, पण हे तू स्वतः द्यायला यायला हवंस. मी सांगितलं रे मी दिलंय ना, आता तुम्ही द्या ना, मला नका सांग. नाही नाही, हे तू द्यायला यायला हवंस. मी त्या मित्राच्या सांगण्यावरनं त्या व्हीलचेअर आणि ते कृत्रिम पाय घेऊन त्या अपंगांच्या शाळेत गेलो. पाय नसलेल्या, हात नसलेल्या त्या मुलांना आम्ही त्या सायकली वाटल्या, ते कृत्रिम पाय वाटले. ती मुलं त्या सायकलवर बसली, आनंदाने इकडं तिकडं बागडायला लागली. त्यांच्या डोळ्यात तो जो आनंद होता ना, त्यावेळी मला जाणीव झाली, अरे हे हे हवं होतं आपल्याला. हा आनंद, त्याचा शोध घेतो होतो आपण. मला त्या दिवशी त्या मुलांच्या त्या आनंदात माझा आनंद गवसला, मला आनंद सापडला. कृत्रिम पाय मिळाल्यावर, व्हीलचेअर मिळाल्यावर, सायकली मिळाल्यावर ती मुलं प्रचंड आनंदित झालेली, बागडत होती पाखरासारखी, फुलपाखरासारखी. कोण आनंदित झाली होती, विजयोत्सव जणू साजरा करत होती ती. त्यांचा तो आनंद बघून, खरा आनंद उपभोगून मी तिथून निघालो. आणि अचानक मला जाणीव झाली, माझा पाय कुणीतरी पकडलाय. मी वळून बघितलं, पाय नसलेल्या एका मुलानं माझ्या पायाला घट्ट धरलं होतं. मी हळुवारपणे माझा पाय सोडवून घ्यायला लागलो, तसं त्या मुलानं आणखी घट्ट मिठी मारली. मी त्याला विचारलं, बाळा आणखी काही हवं आहे का? तसा तो मुलगा म्हणाला, नाही, फक्त मला तुमचा चेहरा माझ्या नजरेत साठवून घ्यायचा आहे. मला आश्चर्य वाटलं, माझा चेहरा नजरेत साठवून घ्यायचा का रे? म्हणजे मी तुम्हाला विसरू शकणार नाही ना कधीच. ज्यावेळी मी स्वर्गात जाईन त्यावेळी तुम्ही तिथं नक्कीच असाल. त्यावेळी मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देईन. त्या स्वर्गातल्या देवांना सांगेन, हा देव मला पृथ्वीवर भेटला होता. आनंद याच्यापेक्षा वेगळा कसा असू शकतो? तुमच्यामुळं कुणीतरी चालायला लागलंय, तुमच्यामुळं कुणीतरी धावायला लागलंय, तुमच्यामुळं कुणीतरी जगायला लागलंय, तुमच्यामुळं कुणीतरी हसायला लागलंय, तुमच्यामुळं कुणीतरी बघायला लागलंय, तुमच्यामुळं कुणीतरी उभं राहिलंय. त्याच्या डोळ्यातला हा आनंद, हा तुमचा सगळ्यात मोठा आनंद असतो, सगळ्यात मोठा. तो मुलगा सांगतोय, हा देव मला खाली भेटला होता. देणारा देवच असतो. तो देव देतो, देणारा तो देव होतो. हे आमचं जीवन चिंतन आहे, सगळ्यात महत्वाचं. कोण आहात तुम्ही, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. काय करता तुम्ही यांनी फार फरक पडतो. कसे जगता, कसे वागता, समाजासाठी, लोकांसाठी काय करता, यांनी फार फरक पडतो. आम्हाला तो आनंद शोधता यायला हवा, तो आनंद आम्हाला मिळायला हवा. मग जगणं उत्तम होतं, सुंदर होतं, ही सृष्टी समृद्ध होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. अपेक्षांची ओझं डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा आपण या समाजाच्या, आमच्या माता पित्यांच्या, आमच्या लेकरांच्या, ज्यांना गरज आहे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो का, ते सारं देतो का, यावर आमचा जगण्याचा अर्थ अवलंबून आहे. मुंबईतली गोष्ट आहे, वाचलेली. कामगार होता, 45 वर्षाचं वय असेल, नवरा आणि बायको दोघच, 20 वर्षाचा सुखाचा राजाराणीचा संसार, एकमेकांवर अतूट प्रेम दोघांचं. नवऱ्याला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातून पाणी यायचं. बायकोला काय झालं की नवरा अस्वस्थ व्हायचा. आनंदात चाललं होतं सगळं, सुखात. हा रोज सकाळी 9:45 वाजता घरातनं बाहेर पडायचा, 10 वाजता पानाच्या ठेल्यावर जायचा, 2 रुपयाची नोट घेऊन 1.25 रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले 25 पैसे त्या पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा आणि मग तिथून तो कामावर जायचा. 20 वर्ष त्याचा हा क्रम चुकला नव्हता.
रोज 9:45 वाजता घरातनं बाहेर पडणार, 10 वाजता पानाच्या ठेल्यावर पोहोचणार, 2 रुपयाची नोट देऊन 2.25 रुपयाचं साधं पाणी विकत घेणार आणि उरलेले 25 पैसे त्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकणार. 20 वर्ष सगळं आनंदात सुखात चाललं होतं. पण अचानक बायको आजारी पडली. काळजीपोटी तो बायकोला धावतच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या पत्नीला कॅन्सर झाला. आभाळ कोसळलं, पायाखालची जमीन सरकून गेली. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर इलाज ऑपरेशन करावं लागेल. आणि पोटापुरतं कमावणाऱ्या सामान्य माणसाचा प्रश्न त्याला पडला आणि त्याने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर खर्च किती येईल? डॉक्टर म्हणले 1 लाख रुपये. 1 लाख जमा करा म्हणजे तुमच्या बायकोचं ऑपरेशन करता येईल, ती वाचेल. तो म्हणाला, डॉक्टर 2 वेळचं कसं तरी खातो आम्ही सुखात, 1 लाख कुठून आणावेत, कसे आणावेत? डॉक्टर म्हणाले, पत्नी वाचायची असेल तर करावंच लागेल ऑपरेशन, पैसे भरावेच लागतील. तो डॉक्टर म्हणाला, डॉक्टर हवं ते करतो, वाटेल ते करतो, पैसे आणतो, पण माझ्या बायकोचं ऑपरेशन करा, माझी बायको वाचवा डॉक्टर. तो तिथून बाहेर पडला, सगळ्या नातेवाईकांच्या घरी गेला. बायको आजारी आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाख भरायचे आहेत, एवढी वेळ मदत करा. सगळ्या नातेवाईकांनी दारं लावून घेतली. सुखात ज्या मित्रांनी साथ दिली होती त्या मित्रांकडे पोहोचला. संसार वाचवा. आयुष्यभर ज्या बायकोनं मला सावलीसारखी साथ दिली, तिला माझी गरज आहे. ऑपरेशन नाही झालं तर ती जगणार नाही, वाचणार नाही, पैसे हवेत. मित्रांनी पाठ फिरवली आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा नियम त्याला कळाला, गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं. विवाह झाला, हातात झाला, निराश झाला. काय करावं, कुठून आणावे पैसे, कसं वाचवावं? जे आयुष्यभर माझ्यासाठी खस्ताखत राहिली, जे आयुष्यभर माझा संसार ओढत राहिली, जे आयुष्यभर माझ्या सुखदुःखांची काळजी घेत राहिली, जी फक्त माझ्यासाठी जगत राहिली, ती पत्नी आज मृत्यूशय्येवर आहे आणि मी काही करू शकत नाही. व्याकुळपणे चालत राहिला. कुठेतरी वाचलेलं असायचं, रस्त्यावर मध्ये दगड असतो आणि दगडाखाली पैसे असतात. अचानक रस्त्यात एखादा दगड दिसायचा आणि त्याला वाटायचं जणू काय पैसेच असतील. धावत जायचा, दगड बाजूला करायचा. दगडाखाली फक्त माती असायची. काळजात चर्र व्हायचं, कुणीच नाही का? अचानक समोरून कुणीतरी ओळखीचं आल्यासारखं वाटायचं. त्याला वाटायचं जणू काही पैसेच घेऊन आला आपल्यासाठी. तो लगबगीने त्याच्याजवळ जायचा आणि तो सरदेशी बगल देऊन निसटायचा. अंगावर वीज कोसळल्यासारखं व्हायचं. काय करावं, कुठं आणावे पैसे? विवाशी चिंतेत भटकत राहिला. समुद्राच्या काठावर त्या थंग समुद्राकडे बघत राहिला आणि क्षणभर वाटून गेलं, संपून टाकावं स्वतःला. जो नवरा स्वतःच्या पत्नीला वाचवू शकत नाही त्याच्या जगण्याला अर्थ काय आहे? जे आयुष्यभर भरभरून आपल्यासाठी दिलं, तिला आपण काही अक्षरी देऊ शकत नाही. यापेक्षा दुर्दैव कुठलं? मरून जावं. आत शिरला, दर्यात शिरला, गुडघावर पाणी लागलं, कमरेपर्यंत पाणी लागलं, गळ्यापर्यंत पाणी लागलं, डोकंही बुडवलं. श्वास कोंडला गेला, जीव गुदमरला आणि धाड देशी उसळी मारून बाहेर आला. क्षणभर वाटलं आपणच स्वतःला संपून टाकलं तर बायकोनं कुणाकडे बघायचं? कुणाच्या आशेवर ते श्वास घ्यायचे? आपली ही अवस्था जर आपल्या पत्नीला कळाली तर या क्षणी सुद्धा ती म्हणेल, कशाला उगाच स्वतःच्या जीवाची तगमग करून घेता? माझ्यासाठी नका त्रास करून घेऊ. मी नाही वाचले तरी चालेल, पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. या क्षणी सुद्धा ती माझीच काळजी करेल आणि मी मात्र. पण त्यांनी ठरवलं तिच्याकडे जायचं आणि सांगायचं, नाही वाचवू शकलो, माफ कर. जड पावलांनी भरल्या काळजानं तो निघाला. हॉस्पिटलकडे चालत चालत पावलं उचलत निघाला. अचानक पाठीमागून कुणाचे तरी हाक आली, ओ साहेब. त्याचं लक्ष नव्हतं. त्यांनी पुन्हा हाक मारली, ओ साहेब. त्यांनी वळून बघितलं. गेली 20 वर्ष ज्या पाण्याच्या ठेल्यावर नियमित
2 रुपयाची नोट देऊन $2.25 रुपयाचं साधं पान खात होता. तो पानवाला याला बोलावत होता. भरल्या डोळ्यांनी जड पावलांनी तो त्याच्यापर्यंत आला. त्या पानवाल्यानं विचारलं, काय साहेब, 20 वर्ष पान खायचा तुमचा नेम चुकला नाही? 4 दिवस झालं फिराकला नाहीसा, काय चुकलं का आमचं? तसा हा गदगदल्या काळजानं म्हणाला, नाही रे, बायको आजारी आहे, दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं, 1 लाख रुपये हवेत. सगळे प्रयत्न केले पण शक्य होईना. तसं त्या पानवाल्यानं याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, साहेब, आपली जहागिरी म्हणजे आपली ही पानपट्टी, विकली तर 25,000 येत्याल. तुम्ही म्हणतात तसला तर आत्ता व्यवहार करून टाकू. त्याला आणखी भरून आलं, नाही रे, तू म्हणलास त्यातच आलं सगळं, पण त्यांनी काय होणार बघतो. परत जड पावलाने तो दवाखान्याच्या दिशेने निघाला. कसं जावं समोर बायकोच्या, कसं दाखवावं तोंड तिला, काय सांगावं. तिच्या रूम जवळ आला, दरवाजाच्या काचेतून आत बघितलं. बायको शांत पडलेली. किती विश्वास असेल तिचा, माझा नवरा वाचवेल मला, करेल काहीतरी, अशी अर्ध्यात साथ नाही सोडू देणार. पण मी काही करू शकत नाही. मग तो तिथंच खाली बसला, गुडघ्यात डोकं खुपसलं आणि ढसढसा रडायला लागला. पण तेवढ्यात अचानक एक नर्स धावत आली. ओ साहेब, सही करा या कागदावर, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. त्याला काही कळेना, स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. ऑपरेशन करायचं आहे, कुणी भरले पैसे कुणी भरले, 1 लाख रुपये कुणी दिले, कुणी वाचवलं माझ्या बायकोला, कुणी वाचवला माझा संसार, कोण आहे तो? आणि त्या नर्सने सांगितलं, तो घोंगडा पांघरलेला माणूस दिसतो ना, तो तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख रुपये भरून निघालाय. त्यांनी वाचवले तुमच्या बायकोचे प्राण. तसाच पळत सुटला. त्या घोंगडा पांघरलेल्या माणसाला कडकडून मिठी मारली, सरळ त्याच्या पायावर पडला, डोकं पायावर ठेवलं. धन्य तुझी, धन्य. का केलंस? कोण आहेस तू? का वाचवला संसार? का वाचवलंस बायकोला? का केलंस माझ्यासाठी हे सगळं? कोण आहेस तू? त्यांनी वर पाहिलं आणि आश्चर्याचा धक्का बसला. ज्या पानाच्या ठेल्यावर 2 रुपयाची नोट देऊन $2.25 रुपयाचं साधं पान विकत घेऊन उरलेले 25 पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत तो टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख रुपये भरून निघाला होता. याने विचारलं, का केलंस, का? आणि तो भिकारी म्हणाला, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे, गेली 20 वर्ष तू नित्यनेमानं माझ्या थाळीत 25 पैसे टाकत राहिलास. मी 1 दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं? तुम्ही पैशानं श्रीमंत नसलात तरी चालेल, तुम्ही मनाने श्रीमंत आहात ना, तुम्ही समृद्ध आहात. ही समृद्धी फक्त जपायला हवी, ही समृद्धी फक्त उरात साठवायला हवी, आणि हा आनंद ही समृद्धीच वाटायला हवी. जग आपोआप घडतं. रामकृष्ण हरी. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने दोषावे, दोषो निमज द्यावे पसाये दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल ते तुलावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जरुणव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मारतंड जे तापहीन, हेही सर्वायसदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिही लोकी. वचिद्वादी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोके. द्रष्टा द्रष्टव्ये होवावेजी, एथमने श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे विज्ञान देवो सुख्या झाला.
येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भय सब संतन की जय. पाशांकुशा एकादशीच्या दिवशी पापांपासून मुक्तता मिळवण्याचा, याच बरोबर त्या पांडुरंगापर्यंत पोहोचण्याचा किती सोपा मार्ग दादांनी सांगितला. तो म्हणजे दानधर्म करण्याचा. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त काही असेल तर ते आपण दान केलं पाहिजे. गरजूंना, अडल्या नडलेल्यांना मदत केली पाहिजे. दान ही जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. याची किती सुंदर रीतीने दादांनी आज जाणीव करून दिली. आपल्या हातूनही कायम दानधर्म घडावा हीच इच्छा मनी बाळगून आता वळते आजच्या प्रतिक्रियेकडे. आजची प्रतिक्रिया आहे विजय राजाराम ठाकरे यांची, अकोला येथून. ते लिहितात, आपल्या या उपक्रमाविषयी काय लिहावं आणि किती म्हणून लिहावं असं झालंय. आनंदाचे डोही आनंद तरंग हीच उपमा समर्पक वाटते. दिवसाची मंगलमय सुरुवात यापेक्षा सुंदर होऊच शकत नाही. झीच्या या उपक्रमाचे आभार मानणे ही केवळ औपचारिकताच ठरेल, कारण हे समाजावर केले जाणारे एक फार मोठे ऋण आहे, ज्याची परतफेड केवळ आणि केवळ आपल्या अंगीचे दुर्गुण सांडून सद्गुणांचा अंगीकार करूनच होऊ शकते. धन्यवाद. आपलेही मनापासून आभार. तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे ztalkies@z.com. आता वेळ झाली तेच थांबण्याची. पुन्हा भेटूया मनमंदिरा गजर भक्तीचा या कीर्तन मालिकेतील पुढील भागात. तोपर्यंत लोभ सावा. रामकृष्ण हरी.